आज बनवूयात जन्माष्टमी विशेष गोविंद लाडूची रेसिपी। पारंपरिक अशी ही रेसिपी आहे। त्याचबरोबर अगदी कमीत कमी साहित्यामध्ये हे लाडू बनतात आणि हे लाडू वळण्यासाठी आपण अगदी 2 ते 3 चमचे असं तूप इथं वापरलेलं आहे। तरीही लाडू हे अगदी तोंडात टाकताच विरघळतात आणि तुम्ही ते बघू शकता किती मस्त अगदी हा छान लाडू झालेला आहे। आणि अगदी मस्त असं परफेक्ट लाडू होण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। नवीन असाल तर सबस्क्राइब करायला देखील विसरू नका। नमस्कार, मी मोहिनीता तो सर्वांचं स्वागत करते माझ्या किचनमध्ये। लाडू बनवण्यासाठी इथं मी सगळ्यात पहिलं पॅन गरम करत ठेवून त्याच्यामध्ये अशा प्रकारे 1 कप असे पोहे घेतलेले आहेत। जे पोहे आपण कांदे पोह्यासाठी वापरतो ते पोहे वापरलेले आहेत आणि पोहे छान फुलेपर्यंत मस्त भाजून घ्यायचे। खूप जास्त लालसर रंग न करता हलकेसे ते फुलेपर्यंत भाजून घ्या। 5 ते 7 मिनिटांच्या नंतर पोहे इथं व्यवस्थित फुललेले आहेत, छान थोडासा रंग बदललेला आहे। आता हे पोहे आपण थंड करण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे। त्यानंतर परत त्याच पॅनमध्ये इथं मी अर्धी वाटी असं किसून घेतलेलं सुक्कं खोबरं घेतलेलं आहे। ते सुद्धा आपण चांगलं खरपूस भाजून घ्यायचं। काळसर रंग न येता हलकासा गुलाबी रंग होईपर्यंत हे खोबरं परतून घ्यायचं। इथं खोबरं सुद्धा अगदी मस्त खरपूस असं भाजून घेतलेलं आहे। ते सुद्धा आता एका प्लेटमध्ये थंड करण्यासाठी काढून घ्यायचं। त्यानंतर परत त्याच पॅनमध्ये इथं मी अर्धी वाटी असे शेंगदाणे घेतलेले। शेंगदाणे आपण मीडियम फ्लेमवरती चांगले खरपूस भाजून घ्यायचे आहेत। 7 ते 8 मिनिटांसाठी बारीक फ्लेमवरती भाजून घ्या व्यवस्थित शेंगदाणे। तुम्ही हवं तर इथं शेंगदाण्याचं प्रमाण 1 वाटी सुद्धा घेऊ शकता जर तुमच्या मुलांना शेंगदाण्याचे लाडू जास्त खायला आवडत असतील तर। थोडंफार हे प्रमाण वरखाली चालू शकतं। असे शेंगदाणे सुद्धा आपण थंड करून घेऊ। तसंच मी यामध्ये आता भाजून घेते आहे डाळ किंवा भाजलेल्या फुटाण्याची डाळ। डाळ सुद्धा इथं आपण खूप जास्त न भाजता फक्त हलकेसे गरम करून घ्यायचे आहे 2 ते 3 मिनिटांसाठी। हे भाजून घेतलेले डाळ सुद्धा आपण एका प्लेटमध्ये काढून थंड करून घ्यायचे आहेत। तर इथं असे आपले सगळे जिन्नस मी भाजून घेतलेले आहेत। आता हे संपूर्ण थंड करून घ्यायचे आणि त्याचबरोबर शेंगदाण्याची इथं आपण सालं काढून घ्यायची आहेत। तर इथं अशी मी शेंगदाण्याची सालं काढून घेतली। त्याचबरोबर इथं पोहे आणि हे खोबरं सुद्धा खूप मस्त थंड झालेलं आहे। पोहे अशा प्रकारे जेव्हा आपण चुरून बघतो तेव्हा अगदी मस्त त्या चुरा होतो आहे आणि अशा प्रकारेच भाजून घ्या। आता हे सगळं आपण मिक्सरमध्ये घालून बारीक करायचं। आता सगळ्यात पहिलं मिक्सरचं भांडं घेऊन त्याच्यामध्ये अशा प्रकारे शेंगदाणे बारीक करून घ्यायचे, कारण शेंगदाणे हे थोडे अख्खे राहू शकतात। इथं मी अशा प्रकारे शेंगदाण्याचा कूट करून घेतलेला आहे। आता ह्याच भांड्यामध्ये आपण बाकीचे पोहे, डाळ आणि खोबऱ्याचा किस घालून घ्यायचा आणि व्यवस्थित हे बारीक असं मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे। तर इथं मी हे सगळे जिन्नस असे मिक्सरमध्ये फिरवून घेतलेले आहेत। अगदी मस्त ह्याची पावडर बनवून घेतलेली आहे। तर इथं अशी पावडर बनवून घेतल्याच्या नंतर ह्यामध्ये आता आपण गूळ घालून घेऊ। तर इथं मी 1 कप असा बारीक चिरून घेतलेला गूळ घेतलेला आहे। तर संपूर्ण गूळ आपण अशा प्रकारे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊ आणि पल्स मोडवरती आपण मिक्सरचं बटन जे असतं ते बंद चालू करत हे मिक्सरला फिरवून घ्यायचं। गूळ टाकून घेतल्याच्या नंतर मी ह्यामध्ये पाव चमचा विलायची पावडर घालून घेतली आणि आता हे मिक्सरमध्ये आपण फिरवून घ्यायचं। अगदी 2-1 मिनिटात मस्त ह्याची बारीक अशी पावडर होते। इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदम व्यवस्थित हा गूळ एकत्र झालेला आहे आणि जर अशा प्रकारे जेव्हा आपण गूळ एकत्र करायला जातो त्यावेळेस खूप जास्त वेळ लागतो आणि गूळ सुद्धा व्यवस्थित बारीक होत नाही। त्यावेळी ही ट्रिक नक्की वापरा। आता हे बनवून घेतलेलं मिश्रण आपण एका परातीमध्ये काढून घ्यायचं। त्याचबरोबर तुम्ही इथं बघू शकता की बिलकुल हे मिश्रण चिकटलेलं नाहीये मिक्सरच्या भांड्याला आणि या मिश्रणाची जेव्हा आपण अशा प्रकारे मूठ करून बघतो तेव्हा अगदी व्यवस्थित जी मूठ तयार होती आहे। तुम्हाला जर हे मिश्रण थोडंसं कोरडं वाटत असेल तर तुम्ही ह्यामध्ये थोडंसं गुळाचं प्रमाण हे वाढवू शकता। त्यानंतर ह्यामध्ये तूप घालून घ्यायचं। तर मी साधारण वितळून घेतलेलं 2 ते 3 चमचे तूप घालून घेतलं। खूप जास्त तूप घालू नका। तूप इथं व्यवस्थित असं चळून घ्यायचं आहे मिश्रणाला आणि त्यानंतर आता हे जे लाडू बांधून घ्यायचे। तुम्ही इथे व्हिडिओमध्ये बघू शकता अगदी त्याच प्रकारे हे जे लाडू बांधून घ्यायचे आहेत। तर इथं असा मस्त गोल गरगरीत असा लाडू बांधून तयार झालेला आहे आणि अगदी ह्याच प्रकारे आपण बाकीचे लाडू सुद्धा वळून घ्यायचे आहेत।
इथं असे मी हे काही लाडू बनवून घेतलेले आहे. तुम्ही बघू शकता किती मस्त अगदी छान गोल गरगरीत हा लाडू तयार झालेला आहे आणि तोंडात टाकताच हे लाडू विरघळतात. लहान मुलांना विशेष खूप जास्त लाडू आवडतील. रेसिपी आवडली लाईक करायला विसरू नका. नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. पुन्हा भेटूत आणखीन एका नवीन रेसिपीसह. थँक्यू.